पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, करू हे निर्मळ हरिकथा। आम्ही भूमीवरी एक पै दैवाचे, निधाने वाचे सापडले। तरतील कुळे दोन्ही उभयता, गाता ऐकता सुखरूप। आम्ही भूमीवरी एक पै दैवाचे, निधाने वाचे सापडले। न चळे हा मंत्र, न मने याती कुळ, न लगे काळवेळ विचारावी। आम्ही भूमीवरी एक पै दैवाचे, निधाने वाचे सापडले। तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा, तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा, साठविला हा हृदयात। आम्ही भूमीवरी एक पै दैवाचे, निधान हे वाचे सापडले। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा पादचरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, करू हे निर्मळ हरिकथा। येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, करू हे निर्मळ हरिकथा। तुकोबाराय म्हणतात, हरिकथा करणे हे भाग्याचं लक्षण आहे। या बोधात आम्ही सर्व काळ रममान राहू व निर्मळ मनाने हरिकथा करू। तात्पर्य, जो हरिकथा करतो तो भाग्यवान असतो, देवाचा प्रिय असतो। जो मनुष्य हरिकथा करतो तो भाग्यवान असतो, देवाचा प्रिय असतो। एकदा वैकुंठामध्ये लक्ष्मी माता भगवंताचे अर्थात नारायणाचे चरण दाबत बसल्या होत्या। भगवंताचे चरण दाबताना लक्ष्मी मातेने एक सहज प्रश्न केला भगवंताला। लक्ष्मी माता म्हणते, भगवंता, तुमची या विश्वातील सर्वात आवडती वस्तू काय आहे? तुमच्या विश्वातील आवडती वस्तू काय आहे? भगवंत म्हणाले, लक्ष्मी, आज थोडी घाई आपल्याला, एकादशी निवांत वेळ मिळाल्यानंतर तुला मी या प्रश्नाचं उत्तर देईल की माझी या विश्वातील सर्वात आवडती वस्तू काय आहे। माझी या विश्वातील सर्वात आवडती वस्तू काय आहे? लक्ष्मी माता म्हणाले, ठीक आहे, घाई येतं, निवांत सांगा। पण मला देवा नक्की सांगा, तुमची या विश्वातील सर्वात आवडती वस्तू काय आहे? देव म्हणाले, लक्ष्मी नक्की सांगेल। भगवंत मनात म्हणाले, बरं झालं आहे ती संधी चालून आली। भगवंताला नारदाचा गर्वहरण करायचा होता। नारदाला फार गर्व झाला होता। नारद असं समजायचे की भगवंताची या विश्वातील सर्वात आवडती वस्तू नारद आहे, असा नारदाला गर्व झाला होता। भगवंत म्हणतात, बरं झालं आहे ती संधी चालून आली, नारदाचा आपण गर्वहरण करू।
एके दिवशी नारद महर्षी नारायण नारायण करत करत वैकुंठात गेले. महाद्वारातून मध्ये प्रवेश करताना महाद्वारामध्ये त्यांना एक रजिस्टर ठेवलेलं दिसलं. आता नेहमीचं जाणं आहे ना वैकुंठात, कधीच महाद्वारामध्ये रजिस्टर नसायचं, पण यावेळेस महाद्वारात रजिस्टर कसं काय ठेवलंय थोडं कुतूहल वाटलं नारदांना. आणि नारद गेले आणि ते रजिस्टर उघडलं. उघडून पाहतायत तर रजिस्टरमध्ये भक्तांची नावं होती. आणि त्या भक्तांच्या यादीमध्ये नारदाचं नाव नंबर 1 ला होतं आणि सगळ्यात शेवटी मारुतीरायाचं नाव होतं. नारदाचा गर्व अजून चढला की रजिस्टरमध्ये भक्ताची यादी आणि भक्ताची यादीमध्ये नंबर 1 ला नारदाचं नाव. अजून गर्व चढला नारदाचा. हसतमुखानं नारद मध्ये गेले, नारायण नारायण करत भगवंताचं दर्शन घेतलं आणि म्हणले, देवा एक प्रश्न विचारायचा, विचारू? म्हणले विचारा नारद. म्हणले कधी नाही ते आज मी रजिस्टर पाहिलं महाद्वारात. ठीक आहे म्हणले, हरकत नाही, असत का नाही म्हणले, पण त्यामध्ये नंबर 1 ला माझं नाव आहे भक्ताच्या यादीत, पण मारुती निवळच बढती पास केला म्हणले 35%. सगळ्यात खाली मारुतीचं नाव आहे. मारुती सुद्धा बरा भक्त आहे म्हणले, पण तुम्ही निवळ बढती पास केलाय, सगळ्यात खाली मारुतीचं नाव आहे, आज का म्हणले देवा? देव हसले. नारायणानं आपल्या बनेनाच्या खिशातून, कोपरी, नारायणाला कोपरी बनेन असतं, आपल्या कोपरीच्या बनेनाच्या खिशातून एक डायरी काढली आणि ती डायरी नारदाच्या हातात दिली. म्हणजे नारदा ही वाचा. नारदान डायरी उघडली तर त्यातही भक्ताचीच नाव, पण या डायरीत नंबर 1 ला मारुती आणि सगळ्यात शेवटी नारद. नारद म्हणते, देवा असं कसं? बाहेर रजिस्टर, आत डायरी, दोन्हीमध्ये भक्ताचीच यादी. बाहेरच्या रजिस्टरमध्ये नंबर 1 ला नारदाचं नाव म्हणजे माझं नाव, सगळ्यात शेवटी मारुती, आणि या डायरीत नंबर 1 ला मारुती आणि सगळ्यात शेवटी नारद. असं का म्हणले देवा? नारायण म्हणतायत, नारदा ऐका, नारदा ऐका, जे माझं ध्यान करतात त्यांची नावं बाहेरच्या रजिस्टरमध्ये आहेत आणि मी ज्यांचं ध्यान करतो त्यांची नावं या डायरीत आहेत आणि त्यात नंबर 1 ला माझा मारुती आहे. तयाचे करू आम्ही ध्यान, तो आमचे देवता अर्चन, किंबहुना समाधान तो मिळे ते. तयाचे करू आम्ही ध्यान, तो आमचे देवता अर्चन, किंबहुना समाधान तो मिळे ते. अरे नारदा म्हणले, तू माझं ध्यान करतो यात काय नवले? मी तुझं ध्यान करावं, मी तुझं ध्यान करावं यात खरं नवले. जे माझं ध्यान करतात त्यांची नावं बाहेरच्या रजिस्टरमध्ये आहेत, जे माझं ध्यान करतात त्यांची नावं बाहेरच्या रजिस्टरमध्ये आहेत, आणि मी ज्यांचं ध्यान करतो त्यांचं नाव डायरीत आहे, त्यात नंबर 1 ला माझा मारुती आहे, नंबर 1 ला माझा मारुती आहे. तयाचे आम्ही करू ध्यान, तो आमचे देवता अर्चन, किंबहुना समाधान तो मिळेत आहे. नारदा, तू माझं ध्यान करतो यात काय नवले रे? मी तुझं ध्यान करावं, मी मारुतीचं ध्यान करतो, मी मारुतीचं ध्यान करतो यात खरं नवले. नारदा, तू माझं ध्यान करतो यात नवल नाही, मी मारुतीचं ध्यान करतो यात नवले. नारदाचा चेहरा खरखर खरखर उतरला. नारदाच्या लक्षात आलं की देवाने आपल्याला पंक्चर केलंय, देवाने आपल्याला पंक्चर केलंय. मला जो गर्व झालता या विश्वात देवाचा सर्वात मोठा भक्त मी आहे, देवाने म्हणले आपली हवा काढून घेतली. मी देवाचा नंबर 1 चा भक्त नाही, तर मारुती हा देवाचा नंबर 1 चा भक्त आहे.
नारदाचा चेहरा उतरला, नारद निघून गेले. परंतु हा सगळा प्रकार पायावर बसलेल्या लक्ष्मी माता जवळून पाहत होत्या. पायावर बसलेल्या लक्ष्मी माता जवळून पाहत होत्या. लक्ष्मी मातेच्या पटकन लक्षात आलं की अरे अरे अरे, ज्या अर्थी भगवंत मारुतीचं ध्यान करतायत, त्या अर्थी भगवंताची या विश्वातील सर्वात आवडती वस्तू आहे संत. नारायणाची, भगवंताची या विश्वातील सर्वात आवडती वस्तू आहे संत. मारुती संत होते. आणि मग लक्ष्मी मातेच्या पक्क ध्यानात आलं की भगवंताची या विश्वातील सर्वात आवडती वस्तू आहे संत. लक्ष्मीला आपोआप उत्तर मिळालं. लक्ष्मी माता म्हणते, देवा, संत तुमची या विश्वातील सर्वात आवडती वस्तू आहे, बरोबर आहे ना? नारायण म्हणतात, हो लक्ष्मी, बरोबर ओळखलंस. या विश्वातील माझी सर्वात आवडती वस्तू आहे संत. माझी विश्वातील सर्वात आवडती वस्तू नंबर 1 ला आहे संत. असं देवानं उत्तर दिलं. बायकाला मोठी खोटी आशा असते. बायकोला नेहमी वाटतं की माझ्या नवऱ्याची या जगातली सर्वात आवडती वस्तू मीच असावी किंवा मीच आहे. लक्ष्मीने अजूनही आशा नाही सोडली. मनातल्या मनात लक्ष्मी म्हणत राहिली, ठीक आहे देवा, संत सर्वात आवडती वस्तू आहे, नंबर 1 ला संत आहे, नंबर 2 ला तरी मी असेल ना, असं मनातल्या मनात लक्ष्मी म्हणतात. नंबर 2 ला तरी मी असेल ना. अजून आशा सोडली नाही लक्ष्मीने. लक्ष्मी माता म्हणते, देवा, नंबर 1 ला संत आहे हो, पण नंबर 2 ला कोण आहे हो? नंबर 2 ला कोण आहे हो? नारायण देव म्हणतायत, नंबर 2 ची माझी या विश्वातील सर्वात आवडती वस्तू आहे गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता. गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता. तैसा भूमंडळी आगवा आन न देखे पांडवा, जो गीता सांगे मिळावा भक्तजनांच्या. तैसा भूमंडळी आगवा आन न देखे पांडवा, जो गीता सांगे मिळावा भक्तजनांच्या. भगवंत लक्ष्मीला म्हणतायत, लक्ष्मी, माझी या विश्वातील नंबर 1 ची आवडची वस्तू आहे संत, आणि नंबर 2 ची आवडती वस्तू आहे गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता. तैसा भूमंडळी आगवा आन न देखे पांडवा, जो गीता सांगे मिळावा भक्तजनांच्या. या पृथ्वीवर तसा माणूसच नाही म्हणले दुसरा. कुणासारखा? की जो मनुष्य माझ्या भक्ताला गीतेची मेजवानी खाऊ घालतो. तैसा भूमंडळी आगवा आन न देखे पांडवा, तसा माणूसच नाही म्हणले पृथ्वीवर. कुणासारखा? की जो माझ्या भक्ताला गीता ज्ञानेश्वरी सांगतो, गीता ज्ञानेश्वरीची मेजवानी खाऊ घालतो. अर्जुन, हा ठायवरी मी तया ते स्वे जिवारी, जो गीता अर्थाचे करी परगुणे संता. जो मनुष्य या पृथ्वीवर लोकांना गीता ज्ञानेश्वरीची मेजवानी खाऊ घालतो, अर्थात जो गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता आहे, त्याला मी माझ्या हृदयात बसायला जागा देतो. तो मला प्राणप्रिय असतो. तो मला प्राणप्रिय असतो. यावरून लक्षात घ्या, गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता भगवंताची विश्वातील नंबर 2 ची आवडती वस्तू आहे. नंबर 2 ची आवडती वस्तू आहे. नंबर 1 ची म्हटलं तरी चालतं. का? की गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता हा संत असतोच. संत हा गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता असतोच. संत हा गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता असतोच. परंतु वक्ता हा संत असेल असं नाही. पण तरी आपण एक छोटा मोठा संत गृहीत धरू. नाहीतरी आपण कीर्तनकार प्रवचनकारला छोटे मोठे संत म्हणतोच की. म्हणतोच आपण. जरी आत्मज्ञान झालं नाही तरी छोटे मोठे संत म्हणतोच आपण गीता ज्ञानेश्वरीच्या वक्त्यांना, महाराजांना. तात्पर्य, गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता भगवंताची
या विश्वातील सर्वात आवडती वस्तू आहे, सर्वात आवडती वस्तू. गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता भगवंताचा प्राण प्रिय आहे. भगवंत म्हणतात मी त्याला माझ्या हृदयात बसायला जागा देतो. कुणाला? गीता ज्ञानेश्वरीच्या वक्त्याला. जो गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता माझ्या भक्तांना गीतेची ज्ञानेश्वरीची मेजवानी खाऊ घालतो, त्याला मी माझ्या हृदयात बसायला जागा देतो. तसा पृथ्वीवर दुसरा माणूसच नसतो, तो मला प्राणप्रिय असतो. यावरून लक्षात घ्या की गीता ज्ञानेश्वरीच्या वक्त्याचं महत्त्व किती मोठं आहे. भगवंत बोलतायत, नरवरा लिहितायत, मग तयाचेनी पाडे पडियंते मज पुढे, नाहीच गा मागे पुढे निहाळिता. मग तयाचेनी पाडे पडियंते मज पुढे, नाहीची गा मागे पुढे निहाळिता. अर्जुना, गीता ज्ञानेश्वरीच्या वक्त्यासारखा मनुष्य पाठीमागे झाला नाही, पुढेही होणार नाही. इतका तो महान असतो, इतका तो मोठा असतो, तो मला प्राणप्रिय असतो. तात्पर्य, संत आणि गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता हे भगवंताची या विश्वातील सर्वात प्रिय वस्तू आहे. हे सगळे लक्ष्मी माता ऐकतायत, तरी लक्ष्मी मातेने अजून आशा सोडली नाही. म्हणले देवा ठीक आहे, नंबर 1ला संत आहे, नंबर 2ला गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता आहे. म्हणले देवा नंबर 3ला कोण आहे ते तरी सांगा. म्हणले आता लक्ष्मी नंबर 3ला तू नाहीस. लक्ष्मी आता नंबर 3ला तू आहेस. तात्पर्य, भगवंताला लक्ष्मी मातेपेक्षाही जास्त प्रिय कोण आहे? तर संत आणि गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता. यावरून हे लक्षात घ्या की भगवंताची या विश्वातील सर्वात आवडती वस्तू जर काय असेल तर ती आहे संत आणि गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता. आणि गीता ज्ञानेश्वरी सांगणे ही हरिकथा आहे. गीता ज्ञानेश्वरी सांगणे म्हणजे काय? गीता ज्ञानेश्वरी सांगणे म्हणजे प्रवचन, हरिकीर्तन, या सगळ्या हरिकथा आहेत, कथा आहेत. प्रवचन, कीर्तन, रामायण, श्रीमद भागवत या सगळ्यांना मिळून हरिकथा म्हणतात. प्रवचन, कीर्तन, रामायण, श्रीमद भागवत या सगळ्यांना मिळून हरिकथा म्हणतात. आणि गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता भगवंताला प्राणप्रिय आहे, याचा अर्थ हरिकथा सांगणारा मनुष्यच भगवंताला प्राणप्रिय आहे. लक्षात येते का? प्रवचन, कीर्तन, रामायण, श्रीमद भागवत या हरिकथा आहेत. आणि अशा हरिकथा सांगणारा वक्ता भगवंताला प्राणप्रिय आहे. किती किती मोठं महात्म्य आहे वक्त्यांचं. वक्ता हा साधारण व्यक्ती नसतो. गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता अर्थात प्रवचनकार, कीर्तनकार, रामायणकार, श्रीमद भागवतकार यांना भगवंत आपल्या हृदयात बसायला जागा देतो. ते भगवंताचे प्राणप्रिय असतात, भगवंताची सर्वात आवडती वस्तू असतात. इतकं मोठं महात्म्य या कथाकारांचं आहे, या कथाकारांचं आहे. हे कथाकार भगवंताला प्राणप्रिय आहेत. पण सगळेच कथाकार भगवंताला प्राणप्रिय आहेत का? आज महाराष्ट्र भूमंडळीमध्ये जर आपण कथाकार मोजले, हजारावर निघतील. मला अंदाज नाही, पण 2-4 हजार तर नक्की असतील. 2-4 हजार तर नक्की असतील. या महाराष्ट्रात कथाकार अर्थात गीता ज्ञानेश्वरी सांगणारे,
रामायण सांगणारे, श्रीमद भागवत सांगणारे सगळे मिळून 2-4 हजार वक्ते सहज असतील, 2-4 हजार कथाकार सहज असतील. मग हे सगळेच वक्ते अर्थात सगळेच कथाकार भगवंताला प्रिय आहेत का? नाही नाही, सगळेच्या सगळे वक्ते भगवंताला प्रिय नाही आहेत. मग कोणता वक्ता भगवंताला प्रिय आहे? धनबराय लिहित आहेत, तो वक्ता भगवंताला प्रिय आहे. कोणता? धनबराय लिहित आहेत की मज ईश्वराचे नि लोभे, गीता पडता अक्षोभे, तो मंडन होय सभे संतांची. तो वक्ता भगवंताला प्राणप्रिय आहे की जो वक्ता कथा किंवा गीता ज्ञानेश्वरी भगवत प्राप्तीच्या लोभाने सांगतो, पैशाच्या प्राप्तीच्या लोभाने नाही. जो वक्ता कथा करतो ती भगवत प्राप्तीच्या लोभाने, पैशाच्या प्राप्तीच्या लोभाने नाही किंवा प्रसिद्धीच्या प्राप्तीच्या लोभाने नाही. धनबराय लिहित आहेत बघा, मज ईश्वराचे नि लोभे, गीता पडता अक्षोभे, तो मंडन होय सभे संतांची. तो वक्ता मला प्राणप्रिय आहे की जो गीता ज्ञानेश्वरी किंवा कोणतीही कथा भगवत प्राप्तीच्या लोभाने सांगतो. तो भूषण आहे म्हणले पृथ्वीवरचं सर्वात मोठं भूषण आहे. कोण? की जो वक्ता गीता ज्ञानेश्वरी किंवा इतर कुठलीही कथा फक्त आणि फक्त भगवत प्राप्तीच्या उद्देशानेच सांगतो, ना की पैशाच्या प्राप्तीच्या किंवा प्रसिद्धीच्या प्राप्तीच्या उद्देशाने. तैसा सज्जनाच्या मेळापी, गीता पद्य रत्न उमपी, वर्ष जो माझ्या रूपी ही तू ठेवणे. ओव्या नीट आहे का? तैसा सज्जनाच्या मेळापी, गीता पद्य रत्न उमपी, वर्ष जो माझ्या रूपी ही तू ठेवणे. जो वक्ता गीता ज्ञानेश्वरीचा पाऊस पाडतो श्रोत्यांवर, जो वक्ता हरिकथेचा पाऊस पाडतो श्रोत्यांवर, पण भगवत प्राप्तीच्या उद्देशाने, पैशाच्या प्राप्तीच्या उद्देशाने नाही. ओवी आहे का? तैसा सज्जनाच्या मेळापी, गीता पद्य रत्न उमपी, वर्षे जो माझ्या रूपी हेतू ठेवणे, वर्षे जो माझ्या रूपी हेतू ठेवणे. गीता ज्ञानेश्वरी सांगतो श्रोत्यांना, पण भगवत प्राप्तीच्या उद्देशाने, पैशाच्या प्राप्तीच्या उद्देशाने नाही किंवा प्रसिद्धीच्या प्राप्तीच्या उद्देशाने नाही. जो वक्ता भगवत प्राप्तीच्या उद्देशाने गीता ज्ञानेश्वरी किंवा कोणतीही कथा सांगतो तो भगवंताला प्रिय आहे, तो भगवंताला प्राणप्रिय आहे. आणि म्हणून ज्ञानबराय बोलत आहेत की जन्माचे फळ चकोरा, जव चंद्रू ये अंबरा, नाना नवघन मयुरा ओ देत पावे. काय ओवी? लक्ष द्या. जन्माचे फळ चकोरा, जव चंद्रू ये अंबरा, नाना नवघन मयुरा ओ देत पावे. चकोर पक्षाच्या जीवनाचं सार्थक तेव्हा होतं की ज्यावेळेस आकाशात चंद्र उगवतो आणि तो चकोर पक्षी त्या चांदण्यातलं अमृत टिपतो. तसं गीता ज्ञानेश्वरी किंवा इतर कुठलाही वक्ता, गीता ज्ञानेश्वरी किंवा इतर कुठल्याही हरिकथेचा वक्ता त्याच्या जन्माचं सार्थक तेव्हाच होतं ज्यावेळेस तो हरिकथा फक्त आणि फक्त भगवत प्राप्तीच्या उद्देशाने सांगतो, ना की पैशाच्या प्राप्तीच्या उद्देशाने. धनबराय बोलत आहेत, माझ्या पदरचं काही नाही. जन्माचे फळ चकोरा, जव चंद्रू ये अंबरा, नाना नवघन मयुरा ओदेत पावे. तैसा सज्जनाच्या मेळापी, गीता पद्य रत्न उमपी, वर्ष जो माझ्या रूपी ही तू ठेवणे, वर्ष जो माझ्या रूपी ही तू ठेवणे. मला देव भेटावा, मला भगवंताची प्राप्ती व्हावी, या उद्देशानं जो गीता ज्ञानेश्वरी सांगतो किंवा हरिकथा करतो त्याचाच जन्म सफल होतो, त्याचीच हरिकथा पावन होते आणि तोच भगवंताला प्राणप्रिय असतो. पुन्हा एकदा ऐका, मला देव भेटावा, मला भगवंताची प्राप्ती व्हावी, या उद्देशानं जो हरिकथा करतो फक्त त्याचा जन्म सफल होतो, त्याचीच हरिकथा पावन होते आणि तोच भगवंताचा प्राणप्रिय असतो, दुसरा कोणी नाही. आणि जो पैशाच्या प्राप्तीच्या उद्देशाने हरिकथा करतो
तो भगवंतापासून कोसो दूर असतो, कोसो दूर असतो. त्याला भगवंताचं नखही पाहायला मिळत नाही. आणि म्हणून आम्ही परमार्थ करतोय. आमचा परमार्थ सफल व्हावा, आम्हाला देव भेटावा, ही जर भावना मनात असेल तर प्रवचन, कीर्तन, रामायण, श्रीमद भागवत पैशाच्या प्राप्तीच्या उद्देशाने करू नका, भगवत प्राप्तीच्या उद्देशाने करा. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत एक रूपक करतायत की तुम्ही ज्या कथा करता, प्रवचन करता, कीर्तन करता, रामायण सांगता, श्रीमद भागवत सांगता, या सगळ्यांना मिळून कथा म्हणतात. तर तुम्ही ज्या कथा करतात या कथेतून मिळणारं पुण्य हे कल्पतरू आहे. या पुण्यरूपी कल्पतरूला तुम्ही जर म्हटले की मला पांडुरंगाची भेट घालून द्या, तर हे कथेतून मिळणारं पुण्य तुम्हाला पांडुरंगाची भेट घालून देतं, मुक्ती मिळून देतं. कधी? जर कथा भगवत प्राप्तीच्या उद्देशाने केली तर, पैशाच्या प्राप्तीच्या उद्देशाने नाही. ज्ञानोबा दृष्टांत देत आहेत. नातरी कल्पतरू तळवटी, बैसोनी झोळी पाडी गाठी, मग तेथून निघे किरीटी की दैन्याची करू. नातरी कल्पतरू तळवटी, बैसोनी झोळी पाडी गाठी, मग तेथून निघे किरीटी की दैन्याची करू. एक भिकारी आहे, दुपारची वेळ आहे, ऊन झाले, भीक मागायला निघालाय. ऊन झाले, थोडं ऊन टाळा म्हणून एका झाडाखाली बसलाय. पण ज्या झाडाखाली बसलाय ते झाड आहे कल्पतरूचं, आंब्याचं, बाबळीचं नाही, ते झाड आहे कल्पतरूचं. पण ते झाड कल्पतरूचं आहे हे भिकाऱ्याला माहीत नाही. भिकारी कल्पतरूच्या झाडाखाली बसलाय. ऊन उतरूस तर फाटकी झोळी काढली, त्या फाटक्या झोळीला गाठी मारल्या. ऊन उतरल्यावर झाडाखालून पुढे निघाला आणि भीक मागायला गेला. काय झालं असेल? भिकाऱ्याला कल्पतरू कळाला नाही. भिकाऱ्याला कल्पतरू कळाला असता तर भिकाऱ्याने कल्पतरू कोण श्रीमंती मागून घेतली असती, आपलं दैन्य दूर केलं असतं. पण भिकाऱ्याला कल्पतरू कळाला नाही. भिकारी कल्पतरू खाली बसलाय, भिकारी कल्पतरू खाली बसलाय, जोडीला गाठी मारल्या आणि पुढे भीक मागायला निघाला. भिकारी पुन्हा भिकारी पुन्हा गरिबीच्या दारिद्र्यात अडकला. भिकारी पुन्हा गरिबीच्या दारिद्र्यात अडकला. तसं कथा कीर्तन करून जे पुण्य मिळतंय ते कल्पतरू आहे. त्या पुण्यरूपी कल्पतरूला तुम्ही म्हणावं, हे पुण्य आम्हाला पांडुरंगाची भेट घालून दे. हे पुण्य तुम्हाला पांडुरंगाची भेट घालून देतं. पण कथा कीर्तन करून 10-5 हजारासाठी आम्ही संधी दवडतो. आणि भिकारी जसा गरिबीच्या दारिद्र्यात अडकला तसं आम्ही बघते जन्ममरणाच्या दारिद्र्यात अडकतो. जन्ममरणाच्या दारिद्र्यात अडकतो. नरबराय लिहित आहेत, शतक्रते यजिजे माते आणि इप्सिताती स्वर्ग सुखाते. आता हे पुण्य की निरुते पापची नव्हे. शतक्रते यजिजे माते आणि इप्सिताती स्वर्ग सुखाते. आता हे पुण्य की निरुते पापची नव्हे. तसं मी म्हणतो, कीर्तने प्रवचने यजिजे माते आणि इप्सिताती 10,000 रुपये ते. आता पुण्य की निरुते हे पापची नव्हे. पुण्य की निरुते पापची नव्हे. पापच आहे, पापच आहे. देवाच्या नावाने यज्ञ करायचा,
देवाच्या नावानं पुण्य मिळवायचं आणि देवाची प्राप्ती सोडून स्वर्गाची प्राप्ती मागायची त्या पुण्याकडं, हे सरळ सरळ पाप आहे. देवाच्या नावाने यज्ञ करायचा, देवाच्या नावाने पुण्य करायचं, या पुण्याने देव मागायचा तर स्वर्ग मागतात. दानबारा म्हणतात ते पाप आहे. देवाच्या नावानं कीर्तन करायचं, देवाच्या नावाने प्रवचन करायचं, देवाच्या नावानं रामायण करायचं, देवाच्या नावानं श्रीमद भागवत सांगायचं आणि यातून मिळणारं पुण्य त्या पुण्याने देव मागायचा नाही. कथा केल्यावर 10,000 रुपये मागायचे. दानबारा म्हणतात हे पाप आहे, हेही पापच आहे. स्वर्गा पुण्यात्मक पापे येईजे आणि पापात्मक पापे नरका जाईजे. जेने माते पाविजे ते हे शुद्ध पुण्य. हे पापच आहे, तर त्याला गोंडच नाव दिलंय दानबारांनी, पुण्यात्मक पाप. पुण्यात्मक पाप. देवाच्या नावानं कथा केली, देवाच्या नावानं पुण्य मिळवलं, त्या पुण्याने देव मागावा, पैसे मागू नयेत. पण या पुण्याने आम्ही पैसे मागतो, हे पुण्यात्मक पाप आहे. हे पुण्यात्मक पाप स्वर्गाला नेतं, पुण्यात्मक पाप स्वर्गाला नेतं, पापात्मक पाप नरकाला नेतं. भोग दोन्हीचा द्यावा लागतो, पुन्हा मृत्यू लोकात येऊन पडावं लागतं, किडामुंगी व्हावं लागतं. तया पुण्याची पावटी सरे, सभेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोक. तुम्ही कथा केली, देवाच्या नावानं कथा केली, पुण्य मिळवलंय, या पुण्याने तुम्ही देव मागावा. त्या पुण्याने देव मागण्याच्या ऐवजी तुम्ही पैसे मागता, 10,000-20,000 रुपये मागता. हे पुण्यात्मक पाप आहे की जे तुम्हाला स्वर्गाला नेतं आणि भोगून झाल्यानंतर पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकावं लागतं, मृत्यू लोकात येऊन किडामुंगी बनावं लागतं. आणि मग दानबारा सरळ सरळ बोलतायत की कीर्तने प्रवचने. दानबारा असं नाही बोलत. दानबारा बोलतात शतक्रते जे जे माते आणि इप्सिता ती स्वर्ग सुखाते. आता पुण्य की निवृत्ते पापाचे नव्हे, तसं मी म्हणतो कीर्तने प्रवचने यजी जे माते आणि इप्सिता ती 10,000 रुपये ते. आता पुण्य की निवृत्ते पापाचे नव्हे. देवाच्या नावानं कीर्तन करायचं, देवाच्या नावाने हरिकथा करायची, देवाच्या नावानं पुण्य मिळवायचं आणि या पुण्याने देवाची प्राप्ती मागायची नाही, तर स्वर्गाची प्राप्ती मागायची किंवा पैशाची प्राप्ती मागायची. हे पुण्यात्मक पाप. आणि मग दानबारा म्हणतात की तुम्ही कीर्तन केल्यानंतर, प्रवचन केल्यानंतर हे कल्पतरू आहे. कीर्तनातून जे पुण्य मिळते ते कल्पतरू आहे. कल्पतरूला तुम्ही काही मागा, कल्पतरू तुम्हाला मिळवून देतो. तसं कीर्तनातून जे पुण्य मिळाले हे कल्पतरू आहे. या पुण्यरूपी कल्पतरूलाही तुम्ही काही मागा, साक्षात देव मागा, तुम्हाला देव मिळेल. पण भिकारी जसा कल्पतरी बसतो, त्याला कल्पतरू कळत नाही. कल्पतरू खाली बसून झोडीला गाठी मारतो, पुढे निघतो आणि भीक मागतो आणि गरिबीच्या दारिद्र्यात पुन्हा अडकतो. तसं आम्ही कथा कीर्तन करतो, त्यातून पुण्य मिळवतो. कथा कीर्तनातून मिळालेलं पुण्य हा एक कल्पतरू आहे. या कल्पतरूला देव मागावा, या कल्पतरू रूपी पुण्याला देव मागावा. तर आम्ही देव न मागता पैसे मागतो, 10,000-20,000 रुपये मागतो. त्या भिकाऱ्यासारखं आम्ही चुकतो आणि आम्ही पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो. भिकारी दारिद्र्यात अडकला, आम्ही जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो. आणि म्हणून आम्हाला परमार्थात शान होण्याची गरज आहे. कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार हे साधे नाही आहेत. कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार हे भगवंताची विश्वातील सर्वात प्रिय वस्तू आहे. देवाला या जगात सर्वात प्रिय काय असेल तर तो आहे कीर्तनकार, प्रवचनकार, रामायणकार, भागवतकार.
हे कथाकार आहेत. भगवंताला कथा प्रिय आहे, भगवंताला कथाकारही प्रिय आहे. आणि किती प्रिय आहे? तर कथाकार भगवंताची विश्वातील सर्वात प्रिय वस्तू आहे. पण कधी जर कथाकारानं कथा भगवत प्राप्तीच्या उद्देशानं केली तर. परंतु कथाकारानं कथा जर पैशाच्या उद्देशानं केली तर कथाकार भगवंताला प्रिय नाही. कथाकार भगवंताला प्रिय नाही. आणि म्हणून तुम्ही निष्काम भावनेने कथा केली, पैशावर डोळा न ठेवता जर कथा केली तर तुम्ही भगवंताचे सर्वात प्रिय आहात. भगवंत तुम्हाला हृदयात बसायला जागा देतो. भगवंत तुम्हाला मुक्ती देतो. परंतु पैशावर डोळा ठेवून जर कथा केली तर तुम्ही दारात आलेला मोक्ष हाकलून देता आणि पुन्हा जन्ममरणाच्या दारिद्र्यात अडकता. आणि म्हणून आम्ही कुठं चुकतो हे ज्याचं त्याने तपासून पाहावं. ज्याचं त्याने तपासून पाहावं. आम्हाला पैशाचे इतरही सोर्सेस असू शकतात. कथा कीर्तन हेच पैशाचा सोर्स आहे असं आम्ही समजू नये. इतरही आम्हाला जोड व्यवसाय असू शकतात. शेती असू शकते, कुणाला नोकरी असू शकते. कीर्तनाच्याच पैशावर जगावं किंवा मोठं व्हावं ही भावना नसावी. ठीक आहे, काळ बदललाय. मी आधुनिक विचाराचाच माणूस आहे. तुकोबारायच्या काळात तुकोबाराय फार फार तर मोठे पंचकृषीत जात असतील. 10-5 त्यावेळेस कोस होते, किलोमीटरही नव्हते. 1-2-4 कोस जात असतील मोठे. घोड्यावर जातील, बैलगाडीत जातील, जवळ आटलं पायी जात असतील. आता बघता 100 किलोमीटर, 200, 300, 400 किलोमीटर धावतंय. तो बैलगाडीत, घोड्यावर किंवा पायी तर जाऊ शकत नाही. त्याला किमान बसने जावं लागेल किंवा स्वतःची गाडी लागेल ना, मान्य. पण थोडंसं कॉम्प्रोमाइज करून तुकोबाने तर चक्कच लिहिलंय. तुकोबाने चक्क लिहिलंय की जे तर कीर्तन करावे ते तर अन्न न सेवावे. बुका लावू नये भाळा, माळ घालू नये गळा. तट्टा वृषभासी दाना, तृण मागू नये जना. तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरका जाती. घेणारा आणि देणारा दोन्ही नरकाला जातात. कथा करून पैसे घेणारा आणि देणारा दोघे नरकाला जातात. जिथं कीर्तन करावं तिथं अन्न सेवन करू नये, तिथून उपाशी यावं. कीर्तन करताना कपाळाला बुका लावू नये, गळ्यात ती फुलाची माळ घालू नये. जुन्या काळात घोडं किंवा तांगा न्यायचे तर घोड्याला हरभरा मागू नये, बैलाला गवत मागू नये. कीर्तनकारांनी जिथं कीर्तन केलंय तिथं अन्न खाऊ नये. कीर्तनात कपड्याला बुका लावू नये, गळ्यात फुलाची माळ घालू नये, घोड्याला हरभरा मागू नये, बैलाला गवत मागू नये. आणि हे नियम डावलून जर कीर्तन करून कथा करून पैसे घेतले आणि गावकऱ्यांनी दिले तर गावकरी आणि कीर्तनकार दोघे नरकाला जातात. हे तुकोबाराय बोलतात, मी नाही. तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरका जाती. तुकोबाराय इथपर्यंत बोलले, पुण्य विक्रा ते मातेचे गमन, भाडी ऐशी धन विटाळतो. पुण्य विक्रा ते मातेचे गमन, भाडी ऐसे धन विटाळतो. पुण्य विक्रा म्हणजे कीर्तनाचा विक्रा. पुण्य कीर्तनातच मिळतं, हरिकथेतूनच मिळतं. हरिकथा करून अर्थात पुण्य विकून, थोडक्यात हरिकथा विकून किंवा हरिकथेचे पैसे जो घेतो ते मातेशी गेलेलं गमन आहे. ती माईची खाल्लेली भाड आहे, त्या पैशाचा विटाळ धरावा.
तुकोबाराय बोलतात, पुण्य विक्राते मातेचे गमन, भाडी ऐसे धन विटाळतो. पुण्य विकतो, कथा विकतो, आईशी गमन केल्याचं पाप लागतं. ती आईची भाड खाल्ल्यासारखं होतं. त्या धनाचा विटाळ धरावा. कन्या गौ कथेचा विक्रा, चांडाळ तो खरा तया नावे. जो मुलगी विकतो अर्थात मुलीचा हुंडा घेतो, जो गाय विकतो आणि जो कथा विकतो तो चांडाळ आहे म्हटले. गाय दावणीला मरू द्यावी, मुलीचा हुंडा घेऊ नये आणि कथेचाही हुंडा घेऊ नये, म्हणजे कथा करून पैसे घेऊ नयेत. आणि जो मुलीचा हुंडा घेतो अर्थात मुलीचे पैसे घेतो, कथेचे पैसे घेतो तो चांडाळ आहे. जो गाय विकतो तोही चांडाळ आहे. गाय दावणीला मरू द्यावी पण विकू नये कुणाला. कन्या गो करी कथेचा विक्रा, चांडाळ तो खरा तया नावे. कथा करून या द्रव्य देती घेती तया अधोगती नरकवास. या सगळ्या प्रमाणातून तुकोबारांनी एकच बजावलंय की कथेचा विक्रय करू नका, कथेचा सौदा करू नका. पुण्य विक्रा म्हटले. एखादी वस्तू बाजारात जर विकायला आणली तिथं सौदा असतो. काय बी विकायला आणले, एखादी मोटरसायकल आहे सेकंड हँड, विकणारा म्हणतो 25,000, घेणारा म्हणतो 20,000. घासघीस मग तो 24,000 येतो, हा 21,000 जातो, 22-23 कॉम्प्रोमाइज होतं, मोटरसायकल विकल्या जाते. हा काय झाला? सौदा झाला. ही विक्री झाली, सौदा झाला, घासघीस झाली. तुकोबाराय म्हणतात कथा विकू नका, कथेचा सौदा करू नका. तसं आम्ही कथा कीर्तन करताना सौदा करू नये. लोक विचारतात की कीर्तन केलं तुम्ही किती पैसे घेता? आम्ही सांगतो 11,000, 21,000, 51,000. हा विक्राय, हा सौदा आहे. कथा कीर्तन करून तर पैसा घेऊच नाही. पण मधला एक मार्ग कथेचा सौदा करू नये. समोरच्याने विचारलं कीर्तन केलं किती पैसे घेता? त्याला सरळ म्हणा, बाबा तुला काय द्यायची दे, काय द्यायची दे. त्यांनी जरी विचारलं तुम्ही किती घेता, तुला काय द्यायचं दे म्हणा. आणि तो देईल ते घ्यावं, पाकिट उघडून बघू नये, आणावं पाकिट आणि ते पैसे न मोजता आपल्या घरच्या गल्ल्यात टाकून द्यावेत. त्याचं सुखही नाही दुःखही नाही. किती दिले काय दिले आपल्याला काहीच माहीत नसावं. आंधळ्याने ते आपल्या घरातल्या पैशात टाकून द्यावे. का? ठीक आहे, वक्त्याला 200-300 किलोमीटर धावायचे, गाडी विकत घ्यायची, ड्रायव्हर आहे, मेंटेनन्स आहे, रात्रंदिवस धावतोय, तो रोज एक गाव करतोय. फुकटच कीर्तन करील तर खाईल काय? उपाशी मरेल का? बायका बरोबर कसा पोसेल? अडचणीच सारे. फुकट कीर्तन करा म्हणलं तर परमार्थ बंद पडेल. परमार्थ बंद पडला तर जगाला मार्गदर्शन कोण करेल? एवढी कीर्तन होऊनही लोक सुधरत नाहीत. तर कीर्तन बंद पडल्यावर माणसं उतू येतील म्हणून परमार्थाची गरज आहे. म्हणून आम्ही परमार्थ करणाऱ्या महाराज लोकांनी पुण्याची विक्री करू नये, पुण्याचा सौदा करू नये. अर्थात कथेची विक्री करू नये, कथेचा सौदा करू नये. काय देतील ते घ्यावं, खिशात टाकावं, पाकिट उघडू नये, मोजू नये, घराच्या पैशाने देऊन टाकावं. किती पैसे दिले आपल्याला काहीच माहीत नसावं. मला वाटतं ही कथेची विक्री टळेल, सौदा टळेल. तुकोबाराय म्हणतात पुण्य विक्रीमध्ये सौदा आला. त्याने म्हणा किती घेता? आपण म्हणतो एवढे. हा सौदा आहे, ही विक्री सौदा टाळावा. भले त्याने विचारलं तुमचं मानधन काय द्यायचं दे म्हणा. ब्लाइंडली घ्यावं, खिशात ठेवावं, घरी आपल्या पाकिट न उघडता आपल्या गल्ल्यात टाकून द्यावं, पैसे न मोजता आपल्या गल्ल्यात टाकून द्यावं. त्यात थोडीफार शिथिलता आहे. हे सुद्धा तुकोबारायला मान्य नाही आहे. पण आपण एक कॉम्प्रोमाइज करून तुकोबारायची माफी मागून कॉम्प्रोमाइज करून मधला मार्ग शोधू शकतो.
अन्यथा तुकोबाराला हे बी मान्य नाही. तुकोबाराय म्हणतात कीर्तन प्रवचन करून पैसा घेऊच नका, घेतला तर देणारा घेणारा सरळ नरकाला जातो. कीर्तन प्रवचन विकणं म्हणजे मातेशी गमन आहे, आईची भाड खाल्ल्यासारखी. त्या पैसा विटाळ धरा म्हणतात. पुण्य विकला ते मातेचे गमन, भाडी ऐसे धन विटाळतो. आणि म्हणून कथेवर मोठं होण्याचा प्रयत्न करू नये. कथा ही श्रीमंत होण्याचं साधन नाही आहे, कथा ही भगवंताशी जोडण्याचं साधन आहे. कथा ही कल्पतरू आहे. कल्पतरूला तुम्ही काही मागा, कल्पतरू तुम्हाला देतो. तसं कथा करून मिळणारं पुण्य हे कल्पतरू आहे. या पुण्याला तुम्ही काही मागा, ते पुण्य तुम्हाला देवही देतं. पण भिकारी चुकला, कल्पतरी खाली बसला आहे, त्याला कल्पतरू कळाला नाही. कल्पतरूच्या खाली बसून जोडीला गाठी मारल्या, ऊन उतरलं, पुढं निघाला आणि भीक मागायला निघाला. पुन्हा गरिबीत अडकला. आम्ही कथा करून पुण्य मिळवतो, हा एक कल्पतरू आहे. या पुण्यरूपी कल्पतरूला आम्ही देव मागावा, पण आम्ही पैसे मागतो. आणि त्या भिकाऱ्यासारखं पुन्हा जन्म मरणाच्या दारिद्र्यात अडकतो आणि दारात आल्याला मोक्ष हकलून देतो. हे दुर्भाग्य. आणि म्हणून आम्ही कथा करताना कथा म्हणजे किती, कीर्तन प्रवचन रामायण श्रीमद भागवत सगळं चालत. आम्ही कथा करताना कथेची विक्री करू नये, कथेचा सौदा करू नये. एक प्रसाद म्हणून कथा केली, प्रसाद. शिरा खातो, नारळ खातो ना आपण, तसा प्रसाद समजून समोरच्याला काय द्यायचं दे म्हणा, खिशात टाकावं, पाकिट उघडू नये, घरी आपल्या गल्ल्यात टाकून द्यावं. थोडीफार तुकोबारांची आड घातली आहे, त्यात थोडीफार शिथिलता येईल. असो, विषय जास्तच लांबला. कोणाला टोचला तर मला माफ करा, माझ्या